मी कंपनीच्या पार्किंग लॉटमध्ये माझ्या कारमध्ये बसले आहे, कारण पुन्हा आत जाण्याची मला खूप भीती वाटत आहे. 4 आठवड्यांपूर्वी मी एका नवीन नोकरीला सुरुवात केली. सर्व काही सामान्य होतं. इंटरव्ह्यू, ऑफर लेटर, पहिला पगार. पण पहिल्याच दिवशी अकाउंटिंग विभागातील एका महिलेने मला मिठी मारली आणि म्हणाली, "परत स्वागत आहे तुझं, आम्ही तुला खूप मिस केलं." मला वाटलं ती फक्त मैत्रीपूर्ण वागत आहे. पण त्यानंतर हे पुन्हा घडलं. आणि पुन्हा पुन्हा. आय.टी. विभागातील एका मुलाने मला माझ्या कुत्र्याबद्दल विचारलं. माझ्याकडे कधीच कुत्रा नव्हता. एच.आर.ने मला माझ्या पतीबद्दल विचारलं. मी कधीच लग्न केलं नाही. माझ्या बॉसने दुंगसॅगरमधील एका प्रोजेक्टचा उल्लेख केला जो मी लीड केला होता. पण त्यावेळी मला या कंपनीबद्दल माहिती सुद्धा नव्हती. मी कंपनीची डिरेक्टरी तपासली. तिथे माझा एक फोटो आहे, असे कपडे घालून जे माझ्याकडे नाहीत, आणि तिथे माझी जॉइनिंग डेट दोस्साकची आहे. एच.आर.ने मनोवर्षांचे परफॉर्मन्स रिव्ह्यू आणि टॅक्स डॉक्युमेंट्स दाखवले. त्या सर्वांवर माझीच सही आहे. आणि सही अगदी तंतोतंत जुळते. त्यानंतर मी माझ्या डेस्कवरचे फोटो पाहिले. 2 मुले ज्यांना मी कधीच भेटले नाही. एक माणूस ज्याला मी ओळखत नाही. माझ्या जुन्या वर्क लॅपटॉपवर मला एक संपूर्ण आयुष्य सापडले. ट्रॅव्हल आयटिनरीज, मेडिकल रेकॉर्ड्स आणि अशा मुलांसाठी शाळेचे ईमेल्स ज्यांना मी ओळखत नाही. मी माझ्या हाताकडे पाहिले आणि माझ्या अनामिकेला एक फिक्कट पांढरट खूण दिसली, जणू काही मी वर्षानुवर्षे लग्नाची अंगठी घातली होती. आज सकाळी रिसेप्शनिस्टने विचारले की माझ्या मुलीचा ताप उतरला का. मला मुलगी नाही, पण माझ्या कॅलेंडरमध्ये आज संध्याकाळी 4 वाजता एक एंट्री आहे. मॅडीला डान्स क्लासमधून पिकअप करायचे. मॅडी तो फोटोमधील मोठी मुलगी आहे. तिचे डोळे अगदी माझ्यासारखे आहेत. आणि तिच्या पुढच्या दाताला तसाच तुकडा पडला आहे, जसा माझा 7 वर्षांची असताना पडला होता. मला माहीत नाही की मला दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात घुसवले आहे की माझे स्वतःचे आयुष्य कोणीतरी चोरले आहे. पण डान्स स्टुडिओमध्ये एक मूल अशा आईची वाट पाहत आहे जी अस्तित्वातच नाही. आणि मला वाटतं मला तिला शोधायला जावंच लागेल.